नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचे स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत दृष्टीदोष, कारणे आणि उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रदीप दामले, डॉक्टर राजेश एस जोशी आणि डॉक्टर वैशाली उने. मॅम आणि सर, तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. माननीय अध्यक्ष डॉक्टर जिग्नेश तासवाला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आणि त्यांच्या टीमने डोळ्यांच्या विविध सामान्य समस्यांबद्दल आणि उत्तम नेत्र आरोग्य ठेवण्यासाठी काळजी आणि उपचार याबद्दल सर्वांना माहिती देण्यासाठी टीव्हीवर MOS नेत्र विशेषज्ञ पाठवून लोकांच्या हितासाठी जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. निरोगी आणि सर्वोत्कृष्ट दृष्टी डॉक्टर जिग्नेश तासवाला यांची यावर्षाची थीम आहे. त्यांच्या सदस्यांचे आणि जनतेचे सर्वांगीण कल्याण. आजचा जनजागृती कार्यक्रम दृष्टीदोष, कारणे आणि उपचार आहे. दृष्टीदोष हे जगभरातील अंधत्वाचे मुख्य कारण. 4 सर्वात सामान्य दृष्टीदोष आहेत. मायोपिया, दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहण्यात अडचण. हायपरोपिया, जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहण्यात अडचण. दृष्टिवैषम्य, अनियमित वक्र कॉर्निया, नेत्रगोलकाचे स्पष्ट आवरण यामुळे विकृत दृष्टी होते. दृष्टीदोषमुळे सहज थकवा येणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यातून पाणी येणे यामुळे मुलांमध्ये शाळेतील कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो. भारतातील मुलांमध्ये दृष्टीदोष ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचारी, शिक्षण व्यावसायिक आणि पालकांसह विविध भागधारकांकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या संबंधित मार्गदर्शन करायला आज आपल्या सोबत प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप दामले उपस्थित आहेत. डॉक्टर प्रदीप हे जनसेवा फाउंडेशन आणि लायन्स हॉस्पिटल पुणेचे संचालक आहेत. तसंच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे सचिव डॉक्टर राजेश जोशी देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर राजेश जोशी GMC नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. तसंच ते फॅको इमल्सिफिकेशन आणि दृष्टीदोष शस्त्रक्रियामध्ये विशेषज्ञ आहे. त्यांना महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. तसंच बाल नेत्ररोग चिकित्सक व तिरळेपणा तज्ञ डॉक्टर वैशाली उने देखील आपल्या सोबत आहेत. त्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेच्या अध्यक्ष आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या पेपर प्रेझेंटेशन देखील करत असतात. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर प्रदीप, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे. सर्वात आधी तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय, चष्मा लागण्याची नेमकी कारणं काय असतात? म्हणजे लहानपणापासून जे आम्हाला सांगितलं जातं, जास्त TV बघितली तर चष्मा लागतो किंवा जास्त अभ्यास केला तर चष्मा लागतो, हे सगळे समज गैरसमज खरे आहेत का? जवळजवळ खरे आहेत ते काही प्रमाणात. आपले डोळे जे जन्मताच हे पूर्ण वाढ झालेली असते आणि जर ही वाढ अपूर्ण राहिली किंवा जर डोळ्याचा आकार लहान किंवा मोठा झाला तर चष्मा लागतो. आपल्या डोळ्यात जे काही प्रतिमा उमटते पडद्यावर, ती प्रतिमा जर पडद्याच्या सेंट्रल भागावरती जर उमटली तर चष्मा लागत नाही आणि ही जर प्रतिमा मागे किंवा पडद्याच्या पुढे जर उमटली तरच चष्मा लागतो. अगदी सर. डॉक्टर राजेश, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे, जे सर्वसाधारण तरुणांना लागणारे दृष्टीदोष नेमके कोणते आहे आणि त्यावरील चष्म्याच्या नंबर विषयी आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का? धन्यवाद मॅडम. याबद्दल 4 जे रिफ्रॅक्टिव्ह एरर आहेत किंवा दृष्टीदोष आहेत त्याबद्दल मी सांगेल. एक तर म्हणजे मोस्ट कॉमन जे आपल्याला मिळते पॉप्युलेशनमध्ये किंवा आपले जे तरुण बंधू असतात किंवा भगिनी असतात त्यांच्यामध्ये आहे मायोपिया, ज्याला शॉर्ट सायटेडनेस असे म्हणतात बऱ्याच ठिकाणी. तर यामध्ये कसं की दृष्टीदोषामध्ये दूरचं कमी दिसते आणि फक्त जवळच्या वस्तू दिसतात, त्याच्यामध्ये दूरचं बऱ्यापैकी कमी दिसते. हा युजली चाइल्डहुडमध्ये स्टार्ट होतो, म्हणजे आपल्या बालपणी स्टार्ट होतो आणि युजली 20 वर्षापर्यंत प्रोग्रेस होते आणि नंतर मग स्टेबल राहतो किंवा तितकाच मग राहतो. नंतर मग त्याला मग ट्रीटमेंट करावी लागते, ती आपण नंतर पाहू. दुसरा म्हणजे जे आपल्याला जवळचं कमी दिसतं तसं दूरचं पण कमी दिसते, त्याला आपण हायपरमेट्रोपिया असं म्हणतो. हायपरमेट्रोपिया हा युजली पॉप्युलेशनमध्ये थोडा कमी दिसतो आणि बऱ्याच वेळा इनिशियल एजेसमध्ये सुरू होतो, थोडा बहुत कमी पण होतो तो. आणि तिसरा म्हणजे प्रेस्बायोपिया, ज्याला म्हणतो आपण, वयोमानानुसार येणारा, युजली 40 वर्षानंतर आपल्या पॉप्युलेशनमध्ये दिसतो आणि यांना युजली 40 वर्षामध्ये लागून चष्मा प्रोग्रेस होत जातो. 5-5 वर्षांनी चष्मा बदलावा लागतो
आणि चौथा म्हणजे वक्रदृष्टी, त्याला आपण ॲस्टिग्मॅटिझम असं पण म्हणतो. ॲस्टिग्मॅटिझम मध्ये युजली कसं राहते की जे डोळ्याचे विविध जे जसं कॉर्निया आहे किंवा लेन्सचे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये वक्रता राहते आणि त्यामुळे हा रिफ्रॅक्टिव्ह एरर तयार होतो. सो 4 प्रकारचे म्हणजे मायोपिया, हायपरमेट्रोपिया, प्रेसबायोपिया आणि ॲस्टिग्मॅटिझम अशा प्रकारचे 4 दृष्टिदोष आपल्या इथे आढळतात. अगदी सर. डॉक्टर वैशाली सरांनी जसं आत्ता सांगितलं की हे 4 दृष्टिदोष आपल्याकडे आढळतात. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की दृष्टिदोष जे आहेत ते अनुवंशिक असतात का? आणि चष्म्याचा नंबर जो आहे त्याची वाढ नेमकी कधीपर्यंत असते आणि ते आपण थांबवू शकतो का? ते टाळलं जाऊ शकतं का? अतिशय छान प्रश्न विचारलाय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर आई आणि वडील दोघांनाही आता जसं डॉक्टर राजेशने सांगितलं की मायोपिया, तर तसा नंबर असेल तर लहान मुलांमध्ये तो त्यांच्या मुलांमध्ये नॉर्मल इतर मुलांपेक्षा प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आपले शरीर वाढत राहतं, 18 वर्षापर्यंत आपण सहसा वाढ म्हणतो, तसं डोळ्याची पण वाढ होत असते. तर त्यानुसार 18 वर्षापर्यंत तो नंबर जो मायोपियाचा नंबर आहे तर तो वाढत असतो आणि नंतर मग स्टेबलाइज होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्याची वाढ थांबवू शकतो का? तर आत्ता नुकतंच दिल्ली येथे ऑल इंडिया ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीतर्फे एक बालरोग तज्ज्ञांचे काही लिमिटेड एक स्टडी करण्यात आली होती आणि त्याचं जे चाइल्डहूड मायोपियावर एक स्टडी होती. त्याच्यात आम्ही असं ठरवलेलं आहे की काही गोष्टी म्हणजे लहान मुलांनी बाहेर शाळेत किंवा एक मैदानी खेळ खेळणं फार महत्त्वाचं आहे. कमीत कमी 1 तास तरी मैदानी खेळ आईवडिलांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे की त्याने तो खेळ खेळला पाहिजे, ज्याच्यामुळे जे चष्म्याचा नंबर आहे तो स्टेबलाइज पण होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सकस आहार वगैरे पण आहे, ते आपण पुढे बोलूच. आणि एक औषध आहे एट्रोपिन, जे तुमचे नेत्ररोग तज्ज्ञांनी जर तुम्हाला सांगितलं ते कसं वापर करायचं जर तुमच्या मुलांना चष्म्याचा नंबर असेल तर त्यावर सुद्धा गाईडलाईन्स सेट केलेल्या आहेत. तर त्याने सुद्धा हे अगदी लेटेस्ट आहे, तर त्याने सुद्धा चष्म्याचा नंबर कंट्रोल करता येते. अगदी मॅम. डॉक्टर प्रदीप, जसं मॅमनी आत्ता सांगितलं की चष्म्याचा नंबर कंट्रोल करता येतो, पण आता ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा वापरला नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? छान विचारलं प्रश्न. चष्मा वापरायलाच पाहिजे, कारण नाही लावला तर अधोदृष्टी राहते. हायपरमेट्रोपिया हा जो आजार आहे, ज्याला डॉक्टर राजेश जोशीने जसं सांगितलं की त्या आजारात प्लस नंबर असतो, तो ताण देऊन कमी करता येतो आणि तो कमी करता येत असल्यामुळे ही लोक चष्मा शक्यतो लावायला येत नाहीत किंवा नेत्रतज्ञांकडे येत नाहीत. आणि ह्या लोकांना मग डोकं दुखणे किंवा ताण पडणे डोळ्याचा हा त्रास संभवतो. मायोपिया हा जो विकार आहे त्याच्यानी लांबचं कमीच दिसतं, त्यामुळे ते रुग्ण शाळेत जी लहान मुलं जातात त्यांना लगेचच जाणवतं की आपल्याला कमी दिसत आहे, त्यामुळे ती नेत्रतज्ञांकडे लवकर येतात. तसंच प्रेसबायोपिया किंवा ॲस्टिग्मॅटिझममध्ये वेडंवाकडं दिसतं आणि म्हणून पण त्यांनाही हेडेक किंवा डोकंदुखी आणि आय स्ट्रेनचा त्रास नक्कीच होतो. प्रेसबायोपिया हा 40 नंतर होणारा आजार आहे, त्यामुळे त्या लोकांना जवळचं दिसायला त्रास व्हायला लागतो आणि थोडं लांब धरून सुरुवातीला 40-42पर्यंत हे लांब धरून दिसायला लागतं, नाहीतर मग हळूहळू अगदीच लांब धरायला लागतं आणि मग दिसायनसं होतं. त्यामुळे चष्मा नाही लावला तर डोकं दुखणे आणि आय स्ट्रेन ह्या लोकांना, मुलांना एस्पेशली, जेव्हा त्यांना दिसत नाही त्यावेळेला ॲक्सिडेंट्स किंवा इतर कुठेतरी आजार किंवा बाकीच्या ह्याच्यात त्रास होऊ शकतो यामुळे. अगदी सर. जसं आत्ता तुम्ही सांगितलं की या सगळ्या मुलींचे परिणाम काय होऊ शकतात चष्मा न लावण्याचे, पण डॉक्टर राजेश, अजून एक प्रश्न यातून असा निर्माण होतोय की चष्मा नियमित जेव्हा आपण वापरतो तर चष्म्याचा नंबर कमी होतो का किंवा काही चान्सेस असतात का नंबर कमी होण्याचे? डॉक्टर राजेश, माझा आवाज येतोय तुम्हाला? मला असं वाटतं की चष्मा जो नंबर कमी होण्याचं, बऱ्याचदा आमच्याकडे पालक येत असतात की समजा शाळेतली जाणारी मुलं असतात, चष्मा लागल्यावर आम्ही सांगतो की यांना नियमित चष्मा लावायलाच पाहिजे. तर पहिला प्रश्न आईवडिलांना इतकं ते उदासीन होतात आणि मग हा नंबर कधी जाईल. तर मला असं ह्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या पालकांना आणि सगळ्या जनतेला असं सांगायचं आहे की चष्मा लावून जर आपल्या बालकांना शेवटची ओळ स्पष्ट दिसत असेल तर चष्मा लावणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही हे विचार करू नका की चष्मा कधी जाईल म्हणून.
तर चष्मा लावायला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि तो लावलाच पाहिजे. काही मुलांमध्ये काही वेळेस तो जातोही, पण असं आपण चष्मा हा अगदी खूप काहीतरी आता आपल्या मुलांना खूप मोठा सेटबॅक वगैरे होईल असा विचार करू नये आणि चष्मा नियमित लावण्यावर भर द्यावा पालकांनी. अगदी मॅम, आत्ता हे जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी भर द्यावा, पण लहान मुलांना चष्म्यातून नीट दिसतं का? कारण लहान मुलांना ते सांगताही येत नाही की नेमकं त्यांना काय होतंय किंवा काय त्रास होतोय, तर ते कळायला आपल्याकडे काही मार्ग नसतो. मग त्यातून त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतात का? नक्कीच. लहान मुलांना आमची एक वेगळी एक सिस्टम आहे, आम्ही एट्रोपिन रिफ्रॅक्शन म्हणतो. तर त्यानुसार बाळ जरी लहान असलं, बोलता येत नाही, तर आम्ही त्या पद्धतीने त्याचं नंबर काढून, म्हणजे अक्षरशः जे काही लहान मुलांना जन्मताच मोतीबिंदू असतो, तर ते अगदी 1.25 महिन्याचे, 2 महिन्याचे, 6 महिन्याचे अशा बाळांनासुद्धा चष्मा लावण्याचं गरजेचं असतं आणि तो नंबर काढता येतो तुमच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडून आणि तो लावणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानेच म्हणजे असे पण स्टडी आहे की चष्मा लावून बाळं स्वतः म्हणतात म्हणजे की तो चष्मा लावा. खूप पालकांना असतं अजून तर लहान आहे, पहिलीतच आहे, 5वीतच आहे, इतक्या लवकर चष्मा लावावा का? तर असं काहीही नाही. जर बालकाला चष्म्याची गरज असेल तर तो लावलाच पाहिजे, त्यानेच बालकांना व्यवस्थित दिसतं. अगदी. डॉक्टर प्रदीप, मी तुमच्याकडे येते. हल्ली आपण बघतो की 40 नंतरचे जे लोक आहेत, ज्यांनी 40 पार केली आहे, प्रत्येकाला जवळपास चष्मा लागलेला दिसतो. तर हे म्हणजे कंपल्सरी झालंय का, मॅन्डेटरी झालंय का की 40 नंतर प्रत्येकाला चष्मा लागतच असतो? 40 नंतर सर्व लोकांना चष्मा लागणारच आहे. थोडे इकडे तिकडे होऊ शकेल काही वर्ष, पण 40 नंतर सर्व माणसांना चष्मा लागतोच. कारण डोळ्यातली जी आपली एक नेत्रमणी जो आहे त्याची समायोजन क्षमता ही 40 नंतर कमी व्हायला लागते आणि ती जशी जशी कमी होईल तसं जवळचं अंधुक दिसायला लागतं. आणि त्यानंतर साधारण काही जणांना 40लाच, ज्यांना हायपरमेट्रोपिया आहे त्यांना 40च्या आधीसुद्धा, आणि ज्यांना मायोपिया आहे त्यांना थोडासा उशिरा, पण 40-45च्या दरम्यान सर्व लोकांना चष्मा हा लागायलाच लागतो. अगदी. पण डॉक्टर प्रदीप, मोतीबिंदू शस्त्रक्रियाऐवजी देखील आपल्याला चष्मा वापरता येतो का? ते मोतीबिंदू झाला तर मग अंधुक किंवा धुरकट दिसायला लागतं. त्यामुळे त्या ह्याच्यात, आणि जेव्हा ही मोतीबिंदूची सुरुवात व्हायला लागते त्यावेळेला नंबर हा चष्म्याचा बदलायला लागतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये आज जरी चष्मा गेला तरी 2-3 आठवड्यात तो नंबर बदलतो. त्यामुळे तो सतत बदलल्यामुळे चष्मा एकतर अंधुक दिसल्यामुळे चष्मा हा लावणं जरी लावला तरी त्यांना अंधुक दिसत असल्यामुळे ऑपरेशन हाच मार्ग योग्य आहे मोतीबिंदू झाल्यानंतर. सुरुवातीच्या जेव्हा अर्ली स्टेजेसमध्ये हा मोतीबिंदू आहे त्यावेळेला चष्मा देऊन भागवता येतं. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन खरं तर तिघही डॉक्टर आपल्याला करतायत. तुम्हाला डोळ्यासंबंधित काहीही प्रश्न असतील किंवा शंका असतील किंवा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सध्या तुम्हाला जे स्क्रीनवरती नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. हे सगळे विशेषज्ञ आहेत, तर तुम्हाला काहीही त्रास असेल किंवा काहीही शंका असतील तर तुम्ही नक्कीच त्यांचं निरसन करून घेऊ शकता. साम संजीवनीमध्ये वेळ होती एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV. ब्रेक नंतर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय डोळ्यांविषयी, जे कारण आहेत, दृष्टीदोष आहेत त्याविषयी. आणि आता मी डॉक्टर राजेश जोशींकडे जाते. सर, मी तुम्हाला विचारत होते की चष्मा नियमित वापरल्यास चष्म्याचा नंबर कमी होतो का, हे आम्हाला जाणून घ्यायचंय. वापरण्याने चष्म्याचा नंबर कमी नसतो. ही एक धारणा आहे की समजा माझ्या मुलांनी चष्मा नियमित वापरला तर चष्म्याचा नंबर कमी होईल का, असे बरेच पालक येतात आमच्याकडे. पण कसं राहते की एखाद्या वेळेला मायनर नंबर असेल, जसं 0.25, 0.5 असेल तर तो नंबर कमी होईल. पण ज्या मुलांना खूप जास्त नंबर आहे, जसं -3, -4 आहे, तर त्या मुलांचा नंबर कमी युजली होत नाही. आणि ज्यांना प्लस नंबर आहे, म्हणजे जसं आता आपण पकडून चालूया की 10 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ज्याला +1 किंवा +1.5 असा नंबर आहे प्लस मध्ये, तर तो सरांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे. मॅम, मी तुमच्याकडे येते. किती वेळा डोळे तपासावेत आणि व्यायाम आणि डाएटमुळे काय फायदे होतात डोळ्यांना, किंवा काय डाएट घ्यायला हवा आपल्याला डोळ्यांसाठी? सुरुवातीला मी डाएटचं सांगेल
की जसं आपल्याला आता शाळेतून सुद्धा म्हणजे प्रत्येक लहान मुलांना पण माहिती आपला सकस आहार काय असतो, तर त्यानुसार आणि येलो फूड्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स हे सुद्धा शाळेतून आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं. जीवनसत्व कशात अधिक प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळतं. तर आपल्या डाएटमध्ये जर हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा आता सीजनल फूड आंबा आहे किंवा पपई आहेत, तर असे प्रकारचे आपण आणि दूध आहे, जर चीज आणि जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर मासे जर खात असतील, अंडी मासे, तर असं नॉर्मल डाएट जर व्यवस्थित सकस आहार कोणी घेत असेल तर एक्स्ट्रा आपण जीवनसत्व घेण्याची काही गरज नसते. आपल्या नॉर्मल डाएटमधूनच जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळू शकतं. दुसरी गोष्ट आहे की व्यायामचं मी आता जसं सांगितलं की आता जे ऑल इंडिया ऑफ्थॅल्मिक सोसायटीचे गाईडलाईन्स आहे, तर बालकांनी कंपल्सरी मैदानी खेळ खेळणं फार अत्यावश्यक आहे. त्या पालकांनी हे बघायचं की आपलं बाळ कमीत कमी 1 तास तरी बाहेर कुठलाही मैदानी खेळ खेळत आहे. आणि दुसरं आपलं प्रश्न हे होता की चष्म्याचा नंबर तो कमी करायचा का, तर पुन्हा जसं डॉक्टर राजेश जोशींनी सांगितलं की तो नियमित लावणं हे गरजेचं आहे. आणि एखाद्या वेळेस प्लस नंबर वाढ होत आहे डोळ्याची, तर 16-17 वर्षापर्यंत 18पर्यंत तो नंबर एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो, पण नियमित लावणं हे गरजेचं आहे. अगदी. डॉक्टर प्रदीप, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी, कमी करायचं असेल तर काय विविध पद्धती आहेत? पहिली गोष्ट म्हणजे चष्मा लावणे हा काही न्यूनगंड बाळगू नये लोकांनी, पहिला भाग. जर चष्मा तुम्हाला लावायचा नसेल तर मग दुसरा उपाय राहतो म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस लावणे. ह्या तुम्ही दिवसभर लावू शकता, रात्री त्या काढायला लागतात. ह्या लेन्सेस घालून झोपता येत नाही. आणि नंबर जर घालवायचाच असेल तर त्याला वयोमर्यादा 18 आहे. 18च्या पुढे एक लॅसिक, PRK किंवा एपिलॅसिक अशा उपचार पद्धती आहेत. लेझरनी ह्या नंबर कायमस्वरूपी घालवता येतो. लॅसिक ही उपचार पद्धती खूप त्याच्यातली ॲडव्हान्स्ड पद्धत आहे आणि त्याच्यानी 100% नंबर हा पूर्णपणे जातो. ह्या याच्यात साधारण 1-1.5 नंबर ते -8 ते 9 नंबर असा जर नंबर असेल तर लेझर प्रणालीने हा पूर्णपणे घालवता येतो. अर्थात त्याच्यात बुबळाची जाडी किती आहे, बाकीचे पण त्याच्यात फॅक्टर्स हे लक्षात घेणे गरजेचं आहे. जर नंबर 8-9 पेक्षाही जास्त असेल तर मात्र मग ही लेन्स जी डोळ्यातला जो नेत्रमणी आहे तो काढून त्या जागी कृत्रिम भिंगारोपण पण करता येतं. त्याला क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन किंवा ICL नावाचे, म्हणजे नेत्रमणी न काढतासुद्धा एक लेन्स त्या नेत्रमणीच्या वर बसवता येते आणि हा नंबर घालवता येतो. त्यामुळे हे सर्व उपाय उपलब्ध आहेत. आणि आता लॅसिक ही प्रणाली किंवा लेझर प्रणाली ही US FDA अप्रूव्ड आहे. त्यामुळे आपल्याला कुठली त्याच्यात दोष किंवा आता काही शिल्लक राहिले नाहीत आणि ही खात्रीशीर पद्धत आहे नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी. ही प्रणाली अर्थात मायनस नंबरसाठी आहे. प्लस नंबरसाठी पण लेझर उपयोगात आणता येतो, पण त्याचं प्रमाण खूप जरा कमी आहे. म्हणजे नंबर जर 3-3.5 पर्यंत जर असेल तरच नंबर लेझरनी हा कमी करता येतो. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मात्र प्लस नंबर घालवता येणं अवघड आहे लेझरने. अच्छा सर, सध्या आता आपण बघतोय की खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस उपलब्ध आहेत चष्म्यात वापरण्यासाठी, तर त्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणती लेन्स जास्त चांगली असेल? लेन्सेसमध्ये खूप प्रकार आता उपलब्ध आहेत. पूर्वी फक्त काचेच्याच लेन्सेस मिळायच्या, आता त्यात प्लॅस्टिक व्हरायटीमध्ये खूप हे झाले, म्हणजे सुधारणा झालेल्या आहेत. साधारण जर प्रकार बघितले तर एस्फेरिक लेन्सेस हा एक प्रकार आला. त्याच्यानंतर 40 नंतर बायफोकल लेन्सेस लागतात, म्हणजे लांबचं बघायला एक आणि वाचायला. त्याच्यातही प्रोग्रेसिव्ह हा एक प्रकार येतो की ज्याच्यात दिसायला काच सिंगल दिसते पण त्यात सर्व काचा उपलब्ध आहेत. नंतर ट्रायफोकल्स आहेत, म्हणजे ज्याला कॉम्प्युटरचे वापर जास्त आहे त्यामुळे एक लांबचं बघायला काच, एक मधली काच कॉम्प्युटरसाठी जी जो 1.5 ते 2 फुटावर असतो आणि तिसरी वाचनासाठी जी 1 फुटावर आपण धरून वाचतो ती, अशा ट्रायफोकल चष्मा येतो. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह, जसं मी म्हटलं, प्रोग्रेसिव्हमध्ये सर्व लेन्सेस त्यात इन्कॉर्पोरेटेड आहेत आणि त्याच्यानी 1 फुटापासून 50 ते 60 फुटापर्यंत सर्व क्लिअरली दिसू शकतं. ह्या लेन्सेस जास्त चांगल्या आहेत कारण या सर्व ह्याच्यात म्हणजे डिस्टन्सेस 10 फूट, 20 फूट, 50 फुटापर्यंत सर्व डिस्टन्सेस त्यात कव्हर्ड आहेत आणि त्यामुळे प्रत्येक अंतरावरची वस्तू आपल्याला ठळक दिसते. ह्यात अजून प्रकार येतात, म्हणजे जसा नंबर वाढत जातो तसं काचेचा थिकनेस वाढतो.
आणि त्याला कमी करण्यासाठी हाय इंडेक्स ग्लासेस उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पोलराइज्ड आहेत, म्हणजे हल्ली यू व्ही लाईट किंवा याच्याने जो डोळ्यावर दुष्परिणाम होतो तो टाळण्यासाठी पोलराइज्ड ग्लासेस मिळतात. आणि तिसरे एक प्रकार येतो म्हणजे पॉलिकार्बोनेट ग्लासेस येतात की ज्याच्यात ह्या टिकायला खूप जास्त चांगलं, कारण प्लॅस्टिक व्हरायटीमध्ये त्याला चरे लवकर उमटतात, ते उमटू नये म्हणून पॉलिकार्बोनेट ग्लासेस मिळतात की ज्याच्याने ह्या काचा जास्त दीर्घकाळ टिकतात. अगदी सर. डॉक्टर राजेश, जसं आता डॉक्टर प्रदीप सरांनी आम्हाला सांगितले की कोणत्या कोणत्या प्रकारच्या लेन्सेस आहेत, तर बायफोकल लेन्स किंवा प्रगतिशील लेन्स यामध्ये कोणती लेन्स चांगली आहे, कोणाला प्राधान्य द्यायला हवं? आपण पहिले समजून घेऊ. बायफोकल म्हणजे काय राहते की वरच्या बाजूला एक सेगमेंट असतो आणि खाली एक सेगमेंट असतो. का वरच्या बाजूला जो सेगमेंट असतो त्याने आपल्याला दूरचं दिसत असते आणि खालच्या सेगमेंटनी जवळचं दिसत. डॉक्टर वैशाली, मी तुमच्याकडे जाते. काही टेक्निकल कारणांमुळे सरांचा संपर्क आपल्याशी तुटतोय. मला हे जाणून घ्यायचं आहे, सध्या आपण हे खूप बघतो की ज्या दुकानं आहेत किंवा कम्प्युटर थ्रू नंबर्स काढून दिले जातात, तर तिथे ते नंबर्स काढून दिले जातात ते बरोबर असतात का, किंवा तज्ज्ञांकडेच जाऊन आपण नंबर्स काढून घ्यायला हवे? अतिशय चांगला प्रश्न आहे. नक्कीच की तज्ज्ञांकडे जाऊन त्यांनी जी मेथड अवलंबलेली आहे ती, आता मी जसं लहान बाळांसंबंधी सांगितलं की लहान बाळं तर स्वतः सांगू शकत नाही की मला किती दिसते किंवा कसं दिसते, तर जी आम्ही शिकलो आहे आणि ती टेक्निक वापरतो, तर नेत्रतज्ञांनी काढलेला नंबर हा कधीही व्यवस्थितच असतो, बरोबरच असतो. कम्प्युटरनी असलेलं जे आपण फीड केला आहे तो कधीकधी एरर्स पण असतात. तर मी सगळ्यांना आव्हान करेल की जेव्हा तुम्हाला चष्म्याचा नंबर काढायचा असेल तर तुम्ही नक्कीच नेत्रतज्ञांकडून, आणि पुन्हा आपल्या नुसतंच नंबर विषयी नाही बघणार नेत्रतज्ञ, पूर्ण आपलं डोळ्याचंही सखोल परीक्षण होईल. म्हणूनच माझं आव्हान आहे की नुसतंच नंबर काढायचं आहे म्हणून कुठेही आपण जाऊ आणि कम्प्युटरनी काढून घेऊ असं न करता नेत्रतज्ञांकडून व्यवस्थित परीक्षण करून आणि तो नंबर वापरायचा. अगदी मॅम, खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर दृष्टिदोष, कारणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रदीप, डॉक्टर राजेश आणि डॉक्टर वैशाली यांनी आपल्याला केलेलं आहे. तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल किंवा अधिक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घेऊ शकता. कधीही तुम्ही सरांना, मॅमला संपर्क करून घेऊ शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर आणि मॅम, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. साम संजीवनी या कार्यक्रमात वेळ होते आज इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.